मी साक्षी. तर सर्वांना गुड मॉर्निंग. सो हे गाईज, मी आता कॉलेजला जाते आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत, पण त्यांना घरातून परमिशन नाही आहे की म्हणजे असं व्लॉगिंगमध्ये वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे करायला. त्यांची इन्स्टाला सुद्धा प्रायव्हेट अकाउंट आहे. तर आता मी कॉलेजला जातो आहे. माझ्यासोबतच आहेत पाठी दिसल्यात. आणि सो तुम्ही आता बघू शकता मी आता रत्नागिरीत जाते. मी फाटक कॉलेजला शिकते आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे वाटेल तो कमेंट करून नक्की सांगा. या चला. तर आम्ही आता जातोय. पहिलाच व्लॉग असल्यामुळे काय बोलायचं कसं बोलायचं काय सुचत नाहीये. ते बघा, स्वप्नात नाही, स्वप्नात असं घर असावं अशी माझी इच्छा आहे, माझं स्वतःच. आता आमच्या इथे अरे गप ना. तर आता आमच्या कॉलेजला मोबाईल अलाव नाही आहे, तर मी आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार आहे आणि आपण आता ना 11:45-12 वाजता भेटू. म्हणजे आमचं कॉलेज तेव्हा सुटतं ना, तर त्याच्यानंतर आपण भेटूया. तर आता या मला हसवतात, सो त्याच्यामुळे मी हसते. ही सगळ्यात आता तिच्यासाठी शब्दच नाही, खूप छान मुलगी आहे. तर भेटूया आपण नंतर. बाय. तर हाय, नमस्कार गाईज. आता नमस्कार मंडळी. आता आमचं कॉलेज सुटलं आहे आणि मी तनू आहे, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि तुम्हाला मी लाजरी दाखवते एक म्हणजे आमच्या वर्गातली मेंटल. तर तुम्हाला लाजरी दाखवता आपली व्हिडिओ स्टॉप झाली होती. 1 मिनिट लाजरी दाखवते. खूप छान अशी क्यूट मुलगी आहे ती माझी पहिली बेस्टी आणि अजून सुद्धा बेस्टी आहे. आणि ही तर तुला काय बोलायचं आहे का याबद्दल? मला लाजरीबद्दल तुला काय बोलायचं? लाजरीबद्दल बोलण्यासारखे शब्द नाही आहेत काय? तिच्याबद्दल काय बोलू शकतच नाही आपण. का पण काय म्हणजे गाण्यासारखंच नाही काय, ती ठेवतच नाही बोलण्यासारखं. बरं आता पण जाऊ दे. म्हणजे ती आमच्या ग्रुपमधली जोकिंग गर्ल आहे. बघा, तुम्ही जरी तिच्यासोबत म्हणजे राहिलात ना तरी तुम्हाला समजेल की काय झाले बघा काय झाले. तर ही प्रेमामध्ये वेडी झाली. आता असं काय ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. तुम्ही आमच्यासोबत राहा, तुम्हाला नक्कीच कळेल. सो तनू कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा. अजून काय? आता तू कुठे जाते? ती क्लासला जाते आणि मी घरी जाते. गाईज, मी पण थोड्या दिवसांनी यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे. हो, आणि मी आज माझा हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. सो भरभरून प्रेम द्या. हो, व्हिडिओला तनूच्या आशीर्वादाने सगळं सिद्ध म्हणजे करून दाखवणार आहे मी. खूप स्ट्रगल आहे माझ्या लाईफमध्ये. तनूसारखी व्यक्ती सोबत असताना स्ट्रगल तर असणारच. मी आता एवढं स्ट्रगल करते तेवढं कोण करत नाही. बापरे, हा तुझा स्ट्रगल. हिचा स्ट्रगल मी तुम्हाला नंतर सांगेन. तिची स्टोरी लय मोठी आहे, पण हो तिचा स्ट्रगल आहेच. 1 मिनिट थांबा जरा, इथे ट्रॅफिक आहे. सॉरी काय चालले? हा, बाय बोल मंडळी बाय. आपण क्रॉस करायचंय ना. काय जर तुम्ही थांबा, मी क्रॉस करते. आता इथे माझा ऍक्सिडेंट झाला होता. थांबा तुम्ही बघा किती गर्दी आहे. कुठून क्रॉस करायचं काय कळत नाही. एवढा मोठा ट्रक आहे समोर. सॉरी गाईज. ज्यांच्यासाठी आम्ही थांबलो तीच पाठी आहेत आणि आम्ही पुढे आलोय. आम्ही असेच पुढे जाणार. हो, आम्ही असेच सर्व जॉब करत आमचं पाठी लक्ष पण नसेल तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी थांबलेलो की आम्हाला नंतर बोलतील की तुम्ही असं केला तसं केला. खरं तर चुकी त्यांची असणार आहे, कारण की पुढे जाऊ दे. ॲक्च्युली गाईज काय सांगू तुम्हाला, इकडे काय होतं ते माझं. सॉरी. हे काय आहे? कशी दिसते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण पुढे चालतो आणि आपल्या पाठीवर काहीतरी विद्यार्थी येत होता. लोक आपल्याला मारतील. हे बघा, ही आमची रत्नागिरी आहे. आमच्या इथे क्लास आहे, दाखवतो. थोडं जाशील ना इकडे. मी आता चालले आहे हिला अर्धवट करून. असं हिला वाटतं पण तिच्यासोबत मी कायम असणार आहे. मम्मी सुद्धा तिच्यासोबत कायम आहे. काय आमचा क्लास तिकडचा आम्ही काय गप्पा मारतो इथे. गाईज गप्पा गाईज नको, आपण मंडळी बोलूया. कोणाची? आता अमृता आले. अमृताचा मोबाईल घेऊन आम्ही आठवडा बाजारात जातोय. काय आता तनुला लवकर जायचं आहे क्लासला. सो ती आता मला बोलली की सॉरी मंडळी तर ती मला आता बोलली की मी जाते. बाय गाईज, आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय. चला आपण जाऊया. हां बाय, चौकात जा. तर मी आता तुम्हाला जरा व्हिडिओ स्टॉप करते कारण पुढे खूप गर्दी आहे ना, मला कन्फ्यूज व्हायला होतं या गर्दीतून. बाय मंडळी. आता आम्ही मोबाईलच्या दुकानात आलो आहे. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते.
अमृता त्यांच्याशी बोलते आहे की डिस्प्लेचं काय होईल. कधीपर्यंत होईल? उद्या भेटणार. सिम मग तुला लागेल ना. स्वतः मोबाईल टाकलेला आहे आणि आम्ही आता स्टँडला जातोय. तर ही आहे आमची रत्नागिरी. आता जरा गर्दी कमी आहे कारण काय फेस्टिवल नाही आहे ना आता. रोज पुण्यातून कॉलेज सुटलं की चालत जातो इकडनं. खरं तर बॅग पण खूप जड असते, दमायला होतं, पण काय करणार, काय जडच आहे जाते. काय करणार. बरं झालं बांधत. अबू घे थंडा. अबू थंडा घे. अमूला मी थंडा घ्यायला सांगते पण अमू काय ऐकत नाहीये. ही अमृता आहे ती खूप पैसेवाली आहे पण कंजूसगिरी इतकी करते ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे आता पण तिच्या बॅगेत काहीतरी 200-300 रुपये आहेत आज खर्चासाठी, पण ती खर्च करत नाही. खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवू नका. ती आता पैसे देत नाहीये. मी तिच्याकडे थंडासाठी पैसे मागते पण ती मला देत नाही. आपण घेऊया, मला थंडगार आधी दिवस वाटतं. नको. मंचुरियन खायचं आपण. मंचुरियन खायचं. काहीतरी वादविवाद चालू आहेत मुलींसोबत. काय झालं काय माहिती नाही. तसं ह्या दोघींचा सपोर्ट मला खूप असतो. काय खायचंय ना आपण. तर मंडळी तुम्ही थोडा वेळ वेट करा, आम्ही आता तिथे जातोय. इथे आम्ही मंचुरियन खायला आलो. स्टँड दाखवते मी तुम्हाला.